गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 मधला जो आपला चॅप्टर चालू आहे तो आहे फीट. तर फीट म्हणजे गहू. तर गव्हासंदर्भात आपण माहिती घेतो. तर बघा की आपण जे बघितलं तर त्याच्या गव्हामध्ये वास्तविकता गहू हे जे आहे ते रब्बी हंगामामधलं जे पीक आहे त्याच्यासाठी आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितल्या, त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे वेगवेगळ्या जाती बघितल्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इकॉलॉजी म्हणजे गावासाठी कशा पद्धतीचं हवामान असणं गरजेचं आहे, क्लायमेट ज्याला आपण म्हणू. त्याच्यानंतर सॉईल म्हणजे माती कशी असावी, हवामान माती ह्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर बघा आपण सीड ट्रीटमेंट ज्याला की बीज प्रक्रिया म्हणतात त्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर मेथड ऑफ सोविंग म्हणजे लागवडीच्या पद्धती. तर गावामध्ये लागवड कशा पद्धतीने केली जाईल आणि त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर बघा सोविंग टाईम म्हणजे वास्तविकता आपण जे बघितलं ते गहू जे आहे तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये वास्तविकता गहूची पेरणी केली जाते. त्याच्यानंतर आपण गव्हासंदर्भात ज्या खतं कसे लागतात हे जे आपण माहिती घेतलेली आहे. तर शेणखत किती प्रमाणात लागतं, खत किती प्रमाणात लागतं ह्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर इरिगेशन ज्याला की आपण पाणी देणं किंवा पाण्याच्या पाळ्या कशा पद्धतीच्या असतील ह्याच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. तर आता जो गव्हाच्या संदर्भातला जो आहे तो जो शेवटचा पार्ट्स म्हणजे लास्ट, तर शेवटचा पार्ट म्हणजे हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंगला आपल्या देशी भाषेमध्ये आपण म्हणतो काढणी करणे. हार्वेस्टिंगला आपण म्हणत असतो की काढणी करणे. तर गव्हाची काढणी कशा पद्धतीची केली जाईल आणि त्याच्यानंतर गव्हाला आपल्याला कशा पद्धतीचे आणि किती प्रमाणात उत्पन्न येईल ह्याच्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. तर बघा, हार्वेस्टिंग ऑफ अ फीट म्हणजे गव्हाची असणारी काढणी, हार्वेस्टिंग ऑफ अ फीट. तर काय म्हटलं बघा, द हार्वेस्टिंग टाईम ऑफ अ फीट डिपेंड्स अपॉन द व्हरायटी अँड टाईप ऑफ अ कल्टिवेशन. तर बघा आपण कोणत्या जातीचं गव्हाची आपण या ठिकाणी लागवड केली हे सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाची गोष्ट ही आहे किंवा हे जास्त मॅटर करत असतं. द हार्वेस्टिंग टाईम ऑफ अ फीट डिपेंड्स अपॉन द व्हरायटीज. तर बघा बऱ्याच ठिकाणी आपण ज्या वेगवेगळ्या व्हरायटीची लिस्ट बघितली त्यातली कोणत्या लिस्ट किंवा कोणती गव्हाची जात आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे ह्याच्यावरती त्याचं वेळ म्हणजे टायमिंग अवलंबून असेल. तर बघा वेदर रेनफेड और इरिगेटेड. तर काय बघा रेनफेड म्हणजे आपण काय की पावसाच्या पाण्यावरती असणारी जी शेती आहे अशा पद्धतीचं गहू लागवड केली की आपल्याकडे सिंचन क्षेत्र जास्त प्रमाणात उपलब्ध आहे किंवा आपल्याला पाणी उपलब्ध आहे अशा पद्धतीचं गहू लागवड केलं आहे. ह्याच्यावरती गव्हाची जी काढणीचा जो वेळ असेल हा वेळ त्याच्यावरती वास्तविकता अवलंबून असेल. तर बघा रेनफेड क्रॉप रिचेस द हार्वेस्टिंग स्टेज मच अर्लियर दॅन द इरिगेटेड क्रॉप्स. बघा रेनफेडमध्ये म्हणजे आपल्या पावसाच्या पाण्यावरती ज्यावेळेस आपण गव्हाची लागवड केली असेल तर अशा पद्धतीचं जर क्रॉप असेल तर हे हार्वेस्टिंगला म्हणजे काढणीला लवकर येतं. पावसाच्या पाण्यावरचं जे पीक असेल हे काढणीसाठी वास्तविकता लवकर येतं म्हणजे त्याला आपण रेनफेड क्रॉप्स असं म्हटलं जातं. आणि इरिगेटेड क्रॉप्स म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याकडे पाण्याचं क्षेत्र किंवा पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे अशा ठिकाणचं जे क्रॉपिंग असेल त्याला इरिगेटेड क्रॉप्स असं म्हटलं जातं. इट इज हार्वेस्टेड वेन ग्रेन्स हार्डन अँड द स्ट्रॉ बिकम ड्राय. तर बघा गहू ज्यावेळेस आपण गव्हाची काढणी कधी करत असतो तर वेन ग्रेन्स हार्डन. तर काय असतात आपण जे गहू असते ते गहू काय केला जातो जर समजा आपण आपल्या बोटाने जर ते दाबून बघितला तर तो जो गहू आहे तो टणक लागत असतो, कठीण लागत असतो. तर अशा वेळेस वास्तविकता गव्हाची काढणी केली जाते. आणि त्याच्यासोबत स्ट्रॉ बिकम ड्रायस म्हणजे काय असतं की जो गहू आहे तो गहू बऱ्यापैकी वाळून जात असतो. म्हणजे बघा गव्हाची आपल्याला या ठिकाणी काढणी कधी केली जाते तर एक साधा प्रश्न आहे की काय असतं की ज्यावेळेस गहू जो आहे तो टणक होतो आणि बऱ्याचशापैकी त्याच्या ज्या कांबे असतात या कांबे पूर्णपणे वाळून जात असतात तर अशा वेळेस त्याची काढणी केली जाते.
हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग क्रॉप क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ ए सिकल. तर बघा आपल्या भागामध्ये आपण काय करत असतो की विळा घेतो आणि विळ्याने गव्हाचा जो मुळाकडचा जो भाग आहे, मुळाचा खालचा भाग असेल, त्या भागाला या ठिकाणी गहू त्या विळ्यानं आपण या ठिकाणी कट करत असतो, कटिंग विथ द सिकल्स. द प्लांट्स आर टाईड इन अ स्मॉल बंडल अँड केप टू ड्राय अंडर द सन फॉर फ्यू डेज. तर बघा काय केलं जातं, ती जी गहू आहे ती गव्हाची काढणी या ठिकाणी वेळेच्या सहाय्याने आपण या मुळाकडचा जो भाग आहे तो मुळाकडचा भाग या ठिकाणी कट करत असतो. त्याच्यानंतर काय करतो, आपल्या रानातच या ठिकाणी पसरून लावत असतो ते गहू. म्हणजे काही दिवसासाठी आपण ती वाळू लावण्यासाठी या ठिकाणी हे केलं जातं, रानात पसरून ठेवत असतो. त्याच्यानंतर बघा थ्रेशिंग इज डन बाय ट्रॅम्पलिंग अंडर द बुलक फीड और बाय स्टोन रोलर और बाय थ्रेशर. तर बघा हालर असतो आपल्याकडे, त्याला थ्रेशिंग असं म्हणजे त्याला मळणी. तर कशा पद्धतीने मळणी केली जाते की गहू आहे ते आपण हालरमध्ये टाकून या ठिकाणी त्याची मळणी करत असतो. तर बऱ्याच ठिकाणी जुन्या काळामध्ये काय केलं जायचं की काठीनं बडवायचं. बघा बऱ्याच ठिकाणी काय करतं, जिथं क्षेत्र कमी आहे आणि जर ज्यांना हालर वगैरे घेणं त्याच्यातून करणं परवडत नाही किंवा उपलब्ध होऊ शकत नाही, तर अशा वेळी काय केलं जातं बघा, तर ते बडवून असतं आणि ते बडवणीच्या साहाय्याने आपण या ठिकाणी ती गहू बडवून काढून त्याची मळणी करत असतो. त्याच्यावर काही ठिकाणी बुलक्स कार असायची किंवा बघा बैलाच्या ह्याच्यामध्ये बैलाच्या पायाच्या साहाय्याने किंवा असं ते जुन्या काळामध्ये काय करायचे की जे गहू आहे ते असा गहू पसरून टाकायचा ते कांब्यासहित काढणी केलेला गहू, आणि काढणी केल्यानंतर ते बैलाच्या पायाखाली देऊन त्याच्यातून ती मळणी केली जायची. तर बघा आता सध्याच्या चालूच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो, तर हालरच्या साहाय्याने हालर उपलब्ध आहे, मळणी यंत्र उपलब्ध आहे, तर मळणी यंत्राच्या साहाय्याने या ठिकाणी त्याची मळणी केली जाते. त्याच्यानंतर बघा तर ज्या ठिकाणी समजा आपण स्टोन रोलर म्हणा किंवा बडवण्याच्या साहाय्याने जर बडवणी केलं तर त्याला विनोविंग इज डन टू क्लीन द सीड फ्रॉम चॅफ. तर विनोविंग म्हणजे काय, तर आपण वाऱ्याला धरत असतो त्याला विनोविंग म्हटलं जातं. आपण काय केलं जातं की सुपामध्ये ती जे गहू आहे ते गहू सुपामध्ये घेऊन ते वाऱ्याला धरतात, त्याला विनोविंग असं म्हणलं जातं. कशासाठी आपण विनोविंग केलं जातं, तर त्याच्यामधले जे बारके बारके सूत असतील किंवा त्याला चाफ असं म्हटलं जातं, तर ते ज्या वस्तू आहेत त्या जे सूत असेल ते आपल्याला बाजूला काढता यावं म्हणून या ठिकाणी विनोविंग केलं जातं, म्हणजे वाऱ्याला गहू धरलं जातं. इन रिसेंट इयर हार्वेस्टिंग इज डन बाय रीपर इन अ बिगर फीड प्लॉट्स इन which ऑपरेशन लाईक हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, क्लिनिंग, बॅगिंग आर डन ॲट द सेम टाईम. तर बघा काय केलं आहे, पंजाबसारखा जो या ठिकाणी जो राज्य आहे किंवा हरियाणासारखं राज्य, तर काय होत असतं की अशा राज्यामध्ये जो गहू आहे हा गहू खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पिकवला जात असतो. पंजाब, हरियाणा इकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी काय असतं, कित्येक लाख हेक्टर मग कित्येक एकर या ठिकाणी गहू पिकवला जातो. तर काय असतात, तर त्या ठिकाणी अशा मशिनरीज आहेत की बघा पंजाबच्या बऱ्याचशा मशिनरीज आपल्या भागामध्ये येत असतात हरियाणाच्या. तर काय करतात, त्या मशिनरीच्या साहाय्याने या ठिकाणी गहू काढला जातो. म्हणजे एकाच वेळेस काय होत असतं की गव्हाची काढणीसुद्धा होत असते, ठीक आहे, गव्हाची काढणी होत असते, त्याच वेळेस गव्हाच्या ठिकाणी काय केलं जातं, थ्रेशिंग मळणी केली जाते, क्लिनिंग म्हणजे ते गहू स्वच्छ केलं जातं, हार्वेस्टिंग काढणी, मळणी, क्लिनिंग, बॅगिंग म्हणजे या ठिकाणी गहू पॅक करून ठेवले जातात. तर काय केलं जातं, हे यंत्राच्या साहाय्याने हरियाणासारख्या राज्यामध्ये या ठिकाणी गव्हाची थ्रेसिंग किंवा काढणी ज्याला आपण म्हणू किंवा मळणी म्हणू ते सगळं यंत्राच्या साहाय्याने केलं जातं. तर बघा आपण ह्या ठिकाणी हा जो मुद्दा बघतोय तो म्हणजे हार्वेस्टिंग याला मराठीमध्ये आपण किंवा कृषीच्या लँग्वेज भाषेमध्ये आपण काढणी असं म्हटलं जातं. तर काढणी बघा, तर आता काय म्हणायचं ह्यांना की हार्वेस्टिंग टाईम ऑफ अ फीड डिपेंड्स अपॉन द व्हरायटी अँड टाईप ऑफ अ कल्टिवेशन. तर काय आहे बघा, आपण जे हार्वेस्टिंग करत असतो म्हणजे काढणी करत असतो हे वास्तविकता आपण कुठल्या प्रकारची व्हरायटी म्हणजे कोणती जात या ठिकाणी लागवड करतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि टाईप ऑफ कल्टिवेशन म्हणजे हे जे क्रॉप आहे जे पीक घेतो हे रेनफेड म्हणजे पावसाच्या पाण्यावरती येऊ शकेल का आपण याला इरिगेटेड म्हणजे या ठिकाणी त्याला आपण सिंचित क्षेत्र उपलब्ध आहे ह्याच्यावरती ठिकाणी. तर विशेष भाग बघा आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की जे फीट असेल गहू असेल तर काय होत असतं की गव्हाचे जे दाणे असतात ग्रेन्स इट बिकम हार्डन. तर काय होत असतात, गव्हाचे जे दाणे असतात हे हार्ड होत असतात, कठीण होत असतात, टणक होतात. आणि त्याचं जे स्ट्रॉ असेल म्हणजे ते गव्हाचं जे पूर्णपणे क्रॉप आहे जो प्लांट आहे पीक आहे हे पीक या ठिकाणी पूर्णपणे वाळलं पडतं
म्हणजे ड्राय होत असतं. तिचे जे झाडाची जी पानं असतील ते पूर्णपणे ड्राय होत असतात. तर अशा वेळेस गव्हाची काढणी केली जाते. तर हे आलं हार्वेस्टिंग ऑफ अ फीट. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे इल्ड. इल्ड, तर इल्ड ह्या शब्दाचा अर्थ आहे उत्पन्न. इल्ड म्हणजे काय म्हटलं जातं तर उत्पन्न. तर काय बघा, ॲव्हरेज इल्ड ऑफ अ फीट इन महाराष्ट्र इज, तर बघा लोकल व्हरायटी म्हणजे जे देशी व्हरायटी आहे आपल्या भागामध्ये आपण काय करत असतो की देशी व्हरायटीज या ठिकाणी गहू लागवड करत असतो. तर ज्या देशी व्हरायटी आहेत तर त्याचं जे इल्ड आहे लोकल व्हरायटी, तर त्याचं जे उत्पन्न आहे ते किती असेल फॉर रेनफेड क्रॉप. रेनफेड म्हणजे पावसाच्या पाण्यावरती येणारं जे पीक असेल, गहू असेल, त्याच्यासाठी जे उत्पन्न आहे ते असेल 3 ते 4 क्विंटल प्रति हेक्टर. 3 ते 4 क्विंटल प्रति हेक्टर. तर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ते जवळजवळ 3 ते 4 क्विंटल प्रति हेक्टर असेल. त्याच्यानंतर इरिगेटेड क्रॉप्स. इरिगेटेड म्हणजे काय, आपल्याकडे जे सिंचित क्षेत्र असेल किंवा आपल्याकडे पाण्याची जर मुबलक असेल तर अशा ठिकाणी जास्त पाण्यावरती येणारा जे गहू असेल त्याचं जे उत्पन्न आहे ते आहे 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर. बघा 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर हे जे उत्पन्न आहे ते आहे लोकल व्हरायटीचं म्हणजे देशी व्हरायटी. त्याच्यानंतर फॉर मेक्सिकॅन व्हरायटीज. बघा मेक्सिकॅन व्हरायटीज म्हणजे काय, गहू जे आहे ते गव्हाचं वास्तविकता जे व्हरायटीज त्या जाती जे आपण या ठिकाणी उपलब्ध करत असतो ते आहेत मेक्सिकॅन व्हरायटीच्या जाती. तर मेक्सिकॅन व्हरायटीच्या ठिकाणी उत्पन्न काय, रेनिफेड क्रॉपसाठी 15 ते 20 क्विंटल. लक्षात घ्या मेक्सिकॅन व्हरायटीचं उत्पन्न जे आहे ते सर्वाधिक जास्त आहे. या ठिकाणी त्याचं उत्पन्न किती आहे की 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर फॉर रेनफेड क्रॉप्स. आणि फॉर इरिगेटेड क्रॉप्स 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर. तर एवढं असं भरभक्कम या ठिकाणी त्याचं उत्पन्न आहे. हे आहे इल्ड ऑफ अ फीट म्हणजे गव्हाचं असणारे उत्पन्न. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट आहे क्वालिटी ऑफ अ फीट. तर बघा जे गहू आहे ते गहू आपण कोणत्या बेसिसवरती, त्याला गुणवत्ता, तर गव्हाची गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपण कोणत्या अशा गोष्टीवरती गुणवत्ता ठरवत असतो. गव्हाची जी गुणवत्ता ही कोणत्या गोष्टीवरती ठरवत असतो. तर बघा पहिल्यांदा ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जाईल किंवा आपण ज्यावेळेस लागवडीसाठी जर गव्हाचा जर आपण वापर करत असेल तर आपण कोणकोणत्या गोष्टी गव्हाच्या बाबतीमध्ये बघत असतो. तर पहिली आहे फिजिकल क्वालिटीज. फिजिकल क्वालिटीज म्हणजे काय की बघा ते गहू दिसतंय कसं दिसतं. तर हे आपण या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचं काय बघत असतो की फिजिकल क्वालिटी म्हणजे कसं दिसतं. द फीट ग्रेन शुड बी अंबर कलर. अंबर म्हणजे गव्हाळ कलर. अंबर कलर बोल्ड म्हणजे बघा टणक असणं गरजेचं आहे. लॉंग विश ओव्हल इन शेप अँड लुस्टरियस. तर बघा जे गहू असतं त्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो तर आपण जर गव्हाच्या जे दाण्याची पिशवी असेल त्याच्यामध्ये हात घालून आपण जर बोलला तर काय करत असतो तर हातात घेतल्या कळत असतं की गहू कशा पद्धतीचे आहे. तर काय क्वालिटी आहे त्याला फिजिकल क्वालिटीज असं म्हटलं जातं. तर बघा अंबर कलर असेल, गव्हाचा जो रंग आहे तो कशा पद्धतीचा आहे, आंबर रंगाचा गहू असणं गरजेचं आहे. बोल्ड कठीण असणं गरजेचं आहे. लॉंग ओव्हल म्हणजे लांब असेल, ओव्हल राऊंड किंवा गोलाकार असेल. त्याच्यात लुसिट्रियस म्हणजे या ठिकाणी त्याला एक विशिष्ट चमक, त्या गव्हाला एक विशिष्ट चमक असे दिसत असते. तर त्याच्यामध्ये फिजिकल क्वालिटीज त्याला म्हटलं जातं. तर बघा गव्हामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे. 1 नंबरला त्याच्यामध्ये फिजिकल क्वालिटी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल क्वालिटीज. बघा तर कोणकोणत्या न्यूट्रिशनल क्वालिटीज असणं गरजेचं आहे. तर गहू जे आहे द फीट ग्रेन कंटेन प्रोटीन, स्टार्च, फॅट, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. तर गव्हामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात बघा. प्रोटीन असतात, प्रोटीन, फॅट म्हणजे या ठिकाणी त्याला स्निग्ध पदार्थ आपण म्हणू. त्याच्यानंतर मिनरल्स, व्हिटॅमिन्स, जीवनसत्व. तर ह्या सगळ्या गोष्टी गव्हामध्ये असतातच. बट द न्यूट्रिशन क्वालिटी इज जज्ड ऑन द बेस ऑफ प्रोटीन कंटेंट. तर बघा प्रोटीन कंटेंट्स तर वास्तविकता काय असतं तर गव्हामध्ये प्रोटीनचं प्रमाण या ठिकाणी असतं, चांगल्या पद्धतीचं प्रोटीन असतं. तर बघा तर प्रोटीन कंटेंट्स गव्हामध्ये जे प्रोटीन आहे ते कितपत प्रोटीनची मात्रा आहे हे कशा पद्धतीने जज केलं जाईल तर 8
तर लो प्रोटीन, तर ज्याच्यामध्ये 8% कमी प्रोटीन आहे ते लो प्रोटीन असं म्हटलं जाईल. 8 ते 12% एवढं जर गव्हामध्ये जर प्रोटीन असेल ते मिडियम प्रोटीन असेल, आणि 12% जर जास्त जर गव्हामध्ये प्रोटीन असेल तर त्याला हाय प्रोटीन असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या की गव्हामध्ये वास्तविकता जी गव्हामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, तर प्रोटीन असतात, फॅट असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपणाला मिनरल्स, विटॅमिन्स, तर ह्या सगळ्या गोष्टी गव्हामध्ये दिसून येतात. परंतु प्रोटीन कंटेंटमध्ये गव्हाच्या 3 पद्धतीमध्ये या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. लो प्रोटीन, मिडियम प्रोटीन आणि हाय प्रोटीन. म्हणजे लो प्रोटीन किती आहे, 8% जर कमी असेल प्रोटीन त्याला लो प्रोटीन म्हटलं जातं. 8% ते 12% जर प्रोटीन असेल तर त्याला मिडियम प्रोटीन असं म्हटलं जातं, आणि 12% जर जास्त प्रोटीन असेल त्याला हाय प्रोटीन असं म्हटलं जातं. थर्ड आहे मायलिंग क्वालिटीज. मायलिंग क्वालिटीज म्हणजे मायलिंग क्वालिटीज याचा अर्थ काय की गव्हापासून जे आपण या ठिकाणी पीठ करत असतो चपातीसाठी, तर त्याला मायलिंग क्वालिटीज असं म्हटलं जातं. द मायलिंग क्वालिटी इज जज्ड बाय इसीनेस इन अ मायलिंग अँड यील्ड ऑफ अ फ्लोअर आफ्टर मायलिंग. तर बघा मायलिंग क्वालिटीज म्हणजे काय की जे गहू आहे, समजा आपण 1 किलो गहू नेला असेल तर 1 किलो गव्हापासून किती प्रमाणात पीठ तयार होतं त्याला मायलिंग क्वालिटीज म्हटलं जातं. तर मायलिंग क्वालिटीज कशा पद्धतीने आपण या ठिकाणी ठरवणार आहे की ज्यावेळेस आपण आपल्या पिठाच्या चिक्कीमध्ये ज्यावेळेस आपण घेऊन जाऊ गहू, तर त्याच्यापासून किती प्रमाणात पीठ उपलब्ध होतं त्याला मायलिंग क्वालिटीज असं म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट आहे चपाती मेकिंग क्वालिटीज. तर गव्हाचं जे परीक्षण आहे ते कोणकोणत्या गोष्टी होते आपण करत असतो, तर आपण 1 नंबर जे बघितले ते आहे फिजिकल क्वालिटीज. फिजिकल क्वालिटी म्हणजे त्याचं जे कसं आहे ते बाहेरून कशा पद्धतीचं दिसतं. नेक्स्ट बघितलं आपण न्यूट्रिशनल क्वालिटीज. तर गव्हामध्ये कोणत्या पद्धतीचे न्यूट्रियंट्स, पोषक तत्वे उपलब्ध आहेत याच्यावरती आपण ती क्वालिटी ठरवत असतो. मायलिंग क्वालिटीज. नंतर चपाती मेकिंग क्वालिटीज. जे गहू आहे त्या गव्हापासून आपण जे चपाती तयार करतो ती कशा पद्धतीची चपाती असेल. द फ्लोअर शुड बी मीडियम स्ट्रॉंग अँड हॅव हायर वॉटर ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी. तर बघा चपाती जी आहे, ठीक आहे, तर चपातीमध्ये त्याच्यामध्ये काय क्वालिटी असेल, द फ्लोअर शुड बी मीडियम स्ट्रॉंग. तर बघा स्ट्रॉंग या ठिकाणी मीडियम असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्बिंग क्वालिटी ज्याला म्हणतो, म्हणजे पाणी शोषून घेण्याची क्षमता ही जी आहे ही सर्वाधिक चांगली असणं गरजेचं. बघा तर काय म्हटलं, द डाऊट शुड बी नॉट स्टिकी, पॅरेटेबल, इलॅस्टिक, एक्सटेन्सिबल व्हाईल बेकिंग. चपाती शुड बी पफफुल अँड टेस्ट स्वीटिश. तर काय म्हटलं बघा ह्याच्यामध्ये की आपण जेव्हा पीठ मळत असतो तर जर पीठ मळत असेल तर जास्त चिवट नसणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि चपाती जी असेल ती चपातीमध्ये त्याला काय म्हटलं जातं की टेस्ट, ठीक आहे. आपण आधी लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण आपल्या चक्कीपासून पीठ आणत असतो पिठाच्या गिरणीमधून, आणि पिठाच्या गिरणीमधून एकदा जर पीठ आणलं तर त्याच्यानंतर त्याची चपाती तयार करत असतो. तर चपाती मेकिंग क्वालिटीज त्याच्यामध्ये कशा पद्धतीची चपाती असणं गरजेचं. तर बघा इट शुड बी टेस्टी, स्वीटिस्ट. तर बघा जी चपाती ही पूर्णपणे टेस्ट वेगळी लागणं असणं गरजेचं आहे, स्वीट टेस्ट ज्याला आपण म्हणू. तर अशा पद्धतीचं चपाती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ब्रेड मेकिंग क्वालिटीज. तर बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, जे गहू आहे त्या गव्हाच्या पिठापासून ब्रेड्स तयार केले जातात, ब्रेड मेकिंग क्वालिटीज. तर ब्रेड अशा जे ब्रेड तयार केले जातात ते ब्रेड कशा पद्धतीचं असणं गरजेचं आहे, द फ्लोअर शुड हॅव हाय वॉटर ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी अँड डाऊट मस्ट बी गुड इलॅस्टिक अँड स्टेबल. तर काय असतं बघा की ज्यावेळेस आपण त्या गव्हापासून जे गहू मळणी करत असतो तर त्याच्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्बिंग क्वालिटी म्हणजे पाणी शोषून घेण्याची क्षमता त्या पिठाची चांगली असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ते इलॅस्टिक म्हणजे लवचिक असणं गरजेचं आहे, गुड इलॅस्टिक ज्याला आपण म्हणतो. आफ्टर बेकिंग इट शुड प्रोड्यूस अ लोफ ऑफ अ लार्ज व्हॉल्यूम, गुड इंटरनल क्रस्ट स्ट्रक्चर, गोल्डन ब्राऊन क्रस्ट. तर बघा की ज्यावेळेस ते आपण बेकरी प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणतो, बेकरीमधले जे काही बरेचसे पदार्थ असतात त्या ठिकाणी गव्हापासून तयार केले जातात. तर अशा बेकरी प्रॉडक्ट्समध्ये तर बघा त्याच्यामध्ये ज्याला क्रंब, ज्याला स्ट्रक्चर आपण म्हणतो त्या बेकरीचं किंवा त्या मळण्याचं, ज्यावेळेस आपण मळलं जातं ते चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या की हा जो प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न वास्तविकता
परीक्षेला विचारले जात नसतात. बिस्किट मेकिंग क्वालिटी, तर गव्हापासून आपण जे बिस्किट तयार करत असतो तर ते कसं असणं गरजेचं आहे. फॉर बिस्किट फ्लोअर शुड बी सॉफ्ट, वीक और पॅलेटेबल अँड नॉन स्टिकी. तर त्याच्यामध्ये जे बिस्किट तयार करत असतो बिस्किट ते सुद्धा योग्य प्रकारचं असणं गरजेचं आहे. रवा जो तयार करत असतो तो बघा, तो रवा सुद्धा हार्ड व्हीट, तर जो गव्हाचा जो भाग आहे त्याच्यामधला जो हार्ड कठीण गहू असेल तर त्या गव्हापासून रवा तयार केला जातील. स्ट्रॉ क्वालिटी ज्याला म्हणतो, स्ट्रॉ क्वालिटी म्हणजे गव्हाचं जे सूत असेल तर ते द स्ट्रॉ शुड बी सॉफ्ट अँड पॅलेटेबल. तर बघा ती स्ट्रॉ असेल, ज्यावेळेस आपण पिठाच्या गिरणीमध्ये गव्हाचं पीठ तयार केलं आणि जो उरलेला जो भाग असतो त्याला स्ट्रॉ असं म्हणलं जातं. तर स्ट्रॉसुद्धा स्मूथ असणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस आपण गव्हाची लागवड करत असतो तर गव्हामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे, कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध असाव्यात, त्याला काय म्हटलं जातं बघा, क्वालिटी ऑफ फीड. कोणकोणत्या गुणवत्ता गव्हामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा न्यूट्रिशनल क्वालिटीज, आपण जे वरती पार्ट बघितलं होता, ही बॉक्समधली जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी ॲडिशनल माहिती म्हणून दिलेली आहे. तर न्यूट्रिशनल क्वालिटीमध्ये बघा लो प्रोटीन कंटेंट, मिडियम प्रोटीन कंटेंट, तर आपण बघितलं की मिडियम प्रोटीन कंटेंट, लो प्रोटीन कंटेंट्स. तर बघा गहू जे आहे त्याच्यामध्ये 8% जर त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असेल तर त्याला लो प्रोटीन कंटेंट्स म्हटलं जातं. 8 ते 12% जर प्रोटीन असेल तर त्याला मिडियम प्रोटीन कंटेंट म्हटलं जातं. आणि 12%पेक्षा जर जास्त असेल प्रोटीन कंटेंट्स त्याला हाय प्रोटीन कंटेंट्स असं म्हटलं जातं. तर बघा स्पेशली ग्लुटेन अँड लायसिन पर्सेंटेज ऑफ प्रोटीन डिसाईड द क्वालिटी ऑफ अ फीड. तर बघा गव्हामध्ये वास्तविकता ग्लुटेन नावाचं या ठिकाणी पोषक तत्व त्याच्यामध्ये असतात, लायसिन असतात. तर त्या लायसिन आणि ग्लुटेनवरती गव्हामध्ये कितपत प्रोटीनची मात्रता किंवा कितपत प्रोटीन उपलब्ध आहे हे वास्तविकता कळून येत असतं. तर बघा वास्तविकता गव्हामध्ये ग्लुटेन हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचा असणारा हा पोषक तत्व आहे. तर आपण जे बघतोय त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग आहे. हार्वेस्टिंग म्हणजे गव्हाची कशा पद्धतीने काढणी केली जाईल, आणि इल्ड म्हणजे गव्हाचं कशा पद्धतीचं उत्पन्न असेल. तर बघा लोकल व्हरायटीचं वास्तविक उत्पन्न हे जे आहे ते कमी उत्पन्न आहे, आणि मेक्सिकन नावाची जी व्हरायटी आहे, मेक्सिकन व्हरायटीज आहे, याचं उत्पन्न हे जास्त आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला ह्या जो नेक्स्ट पार्ट आहे त्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण गव्हाचे पेस्ट अँड डिसीजेस म्हणजे गव्हावरती कशा पद्धतीचे रोग आहेत आणि कशा पद्धतीची कीड आहे हा पार्ट्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.